आपल्या देशात सरकारी भाबू लोकांनी केलेले भ्रष्टाचार, लाटलेला पैसा आणि कामात केलेली दिरंगाई हे सगळं नेहमीच आहे. पण पूर्णपणे तोट्यात चाललेल्या सरकारी कंपनीच्याच बॉसनं सरकारी पैशातूनच आपल्या शेविंग किटपासून ते आंतरवस्त्रापर्यंतच्या सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचं कधी तुम्ही ऐकलंय? पहा हा रिपोर्ट. हे बघा, हे महाशय चेहऱ्यानं तसे साळसूत दिसतात नाही का? पण यांच्या साळसूतपणावर जाऊ नका, कारण यांचे कारनामे ऐकाल तर तुमचेही डोळे विस्फारतील. कारण आपल्या एका डुबकीसाठी यांनी आपल्या डिपार्टमेंटच्या तब्बल 50 अधिकाऱ्यांना दिमतीला ठेवण्याचा प्रताप केलाय. नाव आहे विवेक बंजल. पेशानं BSNL या जगातल्या सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनीचे बॉस. या महाशयांना आपल्या कुटुंबासह प्रयागराजच्या संगमात डुबकी मारायची होती. तुम्ही म्हणाल यात वाद कुठे आला? तर वाद सुरू झाला जेव्हा या महाशयांच्या शाही दौऱ्याचा प्रोटोकॉल उजेडात आला. बंजल यांच्या दौऱ्यासाठी 20 वेगवेगळी कामं वाटून देण्यात आली. या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी 50 अधिकाऱ्यांची नेमणूक केली. बंजल यांच्या कुटुंबातल्या 4 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यासाठी स्नान किट तयार ठेवण्याचे आदेश दिले. नदीच्या घाटावर वापरासाठी चादर, सुका मेवा, फळं यांची व्यवस्था केली. बंजल यांच्या वापरासाठी हॉटेल आणि सर्किट हाऊसमध्ये तयारी केली. शेविंग किट, टूथपेस्ट, ब्रश, साबण, तेल, कंगवा, शॅम्पू यांच्या व्यवस्थेसाठी अधिकारी तैनात केले. बंजल यांचा टॉवेल आणि अंतर्वस्त्र याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा BSNLच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. टॉवेल आणि अंतर्वस्त्राची व्यवस्था आणि तीही BSNLचा अधिकारी पाहणार. वारे पट्टी. विवेक बंजल यांना शाही व्यवस्था देण्याचा BSNLनं चंग बांधला आणि यंत्रणा झुंपली. पण माशी शिंकली आणि प्रोटोकॉल सोशल मीडियात व्हायरल झाला आणि तोट्यात असलेल्या BSNLच्या बॉसचा हा शाही थाट गोत्यात आला. बरं, ही BSNL काही फार चांगली फायद्यातली कंपनी असल्याचा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. 2024-25 BSNLचं 2247 कोटींचं नुकसान झालं. फेब्रुवारी 2026च्या अहवालानुसार पुनरुज्जीवनासाठी 69,000 कोटींचा सरकारी निधी मिळाला. पण सरकारी निधीनंतरही कंपनी 1,302 कोटींच्या तोट्यात आहे. 2025 पर्यंत BSNL वरील एकूण कर्ज 25,600 कोटी रुपये. जग 6Gच्या गप्पा मारण्यात गुंग असताना BSNL जेमतेम 4Gच्या जवळ पोहोचलं. BSNL बॉसच्या या शाही प्रोटोकॉलनं नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. बपरा झाल्यावर BSNLनं दौरा रद्द केला आणि संबंधित अधिकाऱ्यांची बदली केली. पण त्यानं काय होणार? सरकारी यंत्रणा दिमतीला राबवण्याची बाबूगिरी हाडात मोरलेल्या या बंजल सारख्या अधिकाऱ्यांचे चोचले कमी होतील का? हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.